तर इथे नाणेफेकी झाली, नाणेफेकी जिंकली गेली आहे साजरी टीमने आणि प्रथम शतरक्षण स्वीकारला आहे. तर नक्कीच इथे पहिलं षटक घेऊन येते कपिल. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे छोट्या माली, तर नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज योगेश. चार षटकांचा सामना असेल, नोंद घ्यायची कर्णधारांनी. तर नक्कीच प्लेयरचा इशारा येतोय लक्ष्मण यांचा. कपिल यावेळेस छोट्याच्या बॅट मधून एक फटका पाहायला मिळतोय. नक्कीच इथे झेलबाद होऊ शकला असता छोट्या, आणि इथे पहिला आद्रा बसला असता. इथं संघाचं अकाउंट ओपन होत आहे एक मालीनगर संघाचं. हॅलो, इथे पाहिलं गेलं तर संघाचं इथे अकाउंट ओपन होतंय. योगेश स्ट्रायकिंगला आलेत. नक्कीच चांगल्या प्रकारचा गॅप इथे योगेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे, आउटफील्ड फास्ट असल्या कारणाने चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. पाच. यावेळी सुद्धा योगेशच्या बॅट मधून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. हा देखील येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. स्कोर कार्डवर आपण धावा पाहतो या चौकाराच्या साह्याने 9 धावा. नक्कीच इथे पहिला झेल उडाला होता छोट्याचा. त्यानंतर इथे योगेश यांचे बॅटिंग आपण पाहायला मिळते. योगेश याने 2 चौकार ठोकत असताना धावसंख्या 9. पहिलं षटक चालू असताना कपिल यांचं. यावेळी सुद्धा शॉर्टपिचवरचा चेंडू, चांगलं शतरक्षण, आणि इथे एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती मालीनगर संघाची 10. यावेळी शॉर्टपिच मध्ये चेंडू छोट्याच्या बॅट मधून हा येतोय षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 16 धावा. नक्कीच इथे छोट्याच्या आणि योगेशची बॅटिंग आपण पाहतोय मैदानाच्या. चांगल्या प्रकारची बॅटिंग. नक्कीच यावेळेस देखील शॉर्टपिच मध्ये चेंडू होता इथे, आणि दोन धावा येत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मालीनगर संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज प्रथमेश.
पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा बनवल्या गेल्या. तर मालीनगर टीमने नक्कीच योगेशची बॅटिंग आपण पाहिली, त्यानंतर छोट्याची सुद्धा बॅटिंग आपण पाहिली, सुरेख प्रकारची बॅटिंग आपण पाहतोय. तर दुसरं षटक घेऊन येत आहेत प्रथमेश. कपिलवर चांगलं आक्रमण केलं होतं छोट्या आणि योगेशाने. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे योगेश, नॉन स्ट्रायकिंगला छोट्या, तर प्रथमेश. दुसरं षटक घेऊन यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एकदा वाले दुसराचा प्रयत्न आणि स्वतः इष्टिरक्षक येत आहेत आणि इथे 2 धावा पडून पूर्ण होतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 20 धावा. 4 षटकांचा सामना असेल. आपण नोंद घ्यायचे सर्व कर्णधार. इथे दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय प्रथमेशच्या पहिल्या चेंडूवर विकेट करण्याचा प्रयत्न होता योगेशचा. नक्कीच हलक्या हाताने कट केला चेंडू. एक चांगली प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली 21 धावा. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे मालीनगर संघाचा छोट्या. यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि तिथे पाहिलं जर खराब क्षेत्ररक्षण, सीमारेषा पार, चौकार. रिव्हर्स इथे अटेम्प्ट केलाय छोट्याच्या बॅट मधून आणि 3 धावा येते. धावसंख्या 3 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती मालीनगर संघाची 28 धावा. नक्कीच दुसरं षटक चालू असताना आपण पाहतोय प्रथमेश. यावेळेस चांगला फटका आहे योगेशच्या बॅट मधून आणि इथे 1 धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 29 धावा. हलक्या हाताने चांगली प्लेसमेंट छोट्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली असेल ती मालीनगर संघाची 30 धावा. तर नक्कीच एक रेडमी 7 हा मोबाईल इथून गेलेला आहे. झाले तर धावबाद झाले तर इथे 0 आणि 30 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. अजूनपर्यंत कोणताच गडी इथे बाद नाहीये. नक्कीच तिसरं षटक घेऊन येत आहेत स्वतः कर्णधार लहू. तिसरं षटक घेऊन येत आहेत लहू, स्वतः कर्णधार असतील साजय संघाकडून. अजूनपर्यंत सलामीचे 2 फलंदाज आहेत छोट्या माली, त्यांच्या बरोबर आहेत, साथ देत आहेत त्यांना योगेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा बनवल्या. तर अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा करतोय हे देखील पाहता येईल. तर तिसरं षटक घेऊन आलेत लहू.
यावेळी छोट्याचा प्रहार केला जातोय. एक धावाले दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पळून पूर्ण होत्या. धावसंख्या 2 पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 32 धावा. नक्कीच यावेळेस पाहिलं तर उसली थोडी कमी आणि इथे निर्धाव चेंडू जातोय. लहू कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. नक्कीच पाहिलं गेलं तर जोपर्यंत छोट्या आहे तोपर्यंत धावा खूप येतील, कारण की मालीपाड संघाचा छोट्या हा चांगला फलंदाज म्हटला जातोय. नक्कीच शॉर्ट पिच वर चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव येते दुसऱ्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चांगली फेकी, चांगलं ते बॅकअप देखील पाहायला मिळतंय. एक धाव येते. धावसंख्या 1 पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती मालीनगर संघाची 33 धावा. नक्कीच तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय लहू यांच्या मार्फत स्वतः कर्णधार आहेत साजय टीमचे. स्वतः कर्णधार असून सुद्धा गोलंदाजी करतायत, चांगलं कमबॅक करतायत आपल्या टीमसाठी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला गेलं तर 30 धावा होत्या. त्यानंतर लहू आले स्वतः कर्णधार. नक्कीच यावेळेस फटका चांगला आहे योगेशचा. 1च धाव येते. अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचा इथे विकेट मारून देण्यामध्ये यश नाही ठरलंय लहूला. चौतीस धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. यावेळी शॉर्ट पिच वर चेंडू इथे फटका फसला आणि पहिला आद्रा इथे बसतोय मालीनगर संघाला छोट्या. न्यू बॅट्समन गेलेत मैदानाच्या. आदिनाथ पहिला इथे गडी बाद करण्यामध्ये यश लहूला ठरलंय. नक्कीच संघाचा कर्णधार आहे साजय संघाचा, इथे यश प्राप्त करतोय. पहिला गडी बाद छोट्या. यावेळेस पाहिलं तर एक ग्राउंड शॉट केलाय. एक धाव येते दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मालीनगर संघाची धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 36 धावा. अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 6 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा करतोय मालीनगर संघ हे देखील पाहायचे. चला क्षेत्ररक्षण सजवायचे लवकरात लवकर. 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगली गोलंदाजी केली. 6 धावा फक्त दिल्या गेल्यात आपल्या षटकामध्ये लहू यांडे आणि 1 गडी बाद सुद्धा केलाय छोट्याला. तर नक्कीच 36 धावा बनवल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजून सुद्धा 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 6 चेंडूंमध्ये नक्कीच मोठा स्कोर उभा करावा लागेल मालीनगर संघाला. तर मी पाहिलं गेलं तर अजून सुद्धा फलंदाज आहेत. श्याम माली असेल, सुनील माली असेल, भंडारी सॉरी. तर अजून सुद्धा फलंदाज आहेत. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे आदिनाथ. तर नॉन स्ट्रायकिंगला सलामीवीर योगेश. तर गोलंदाज येत आहे 4थं षटक घेऊन ओमकार.
चला पंच सामना सुरू करायचे. ओमकार आले शेवटचं षटक घेऊन स्ट्रायकिंगला फलंदाज आदिनाथ गोरे यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न फटका इथे फसला क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि इथे फलंदाज बाद होतोय आदिनाथ गोरे दुसरा आद्रा बसतोय मालीनगर संघाला. तर पाहायला गेलं तर इथे पहिलाच चेंडूवर पहिला गडी बाद केलाय इथे आदिनाथ गोरे. न्यू बॅट्समन गेलेत मैदानाच्या आत. भूषण धावसंख्या पाहिलं गेलं धावसंख्या स्थिर आहे 36 धावा. पहिला चेंडूवर एक गडी बाद तर योगेश आहे स्ट्रायकिंगला. यावेळेस फुल टॉस आणि फुल टॉसचा चांगला समाचार घेतो योगेशच्या बॅट मधून येतोय षटकार. या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 42 धावा. नक्कीच इथे आदिनाथ बॅक टू पवेलियन झाले तर सलामीवीर अजूनपर्यंत आहे योगेश. ते योगेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. ओमकारवर आक्रमण केलं जातं योगेश. नक्कीच यावेळेस चांगला बॉल हाताळतोय ओमकार. चांगला इथे गुडलँड पद्धतीचा चेंडू लाईन लेंथ खूप चांगली आहे ओमकार कडे. यावेळेला शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि इथे सुद्धा विकेट केला जातो. योगेशच्या बॅट मधून येतोय हा देखील षटकार. नक्कीच इथे आनंदवाडी संघाचे या संघाचे पाठीराखे सेवक तांदले यांचं इथे आगमन होत आहे. त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. आनंदवाडी या संघाचे पाठीराखे आहेत सेवक तांदले. कुठे असाल तर स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचे. तुमचे या शिवशंभो प्रतिष्ठानकडून सहर्ष स्वागत. दोन धावा येत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 50 पूर्ण होते. इथे मालीनगर संघाची चांगली बॅटिंग करत असताना योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं फटकेबाजी योगेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. अजून देखील चेंडू शिल्लक असतील ओमकारच्या गोलंदाजी मध्ये. यावेळेस शॉर्ट पिच मध्ये चेंडू आणि यावेळेस सुद्धा योगेशच्या बॅट मधून येतोय षटकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर पाहिला तर 56 धावा झाल्यात. बनवायचे त्या 57 धावांचं आव्हान. नक्कीच पहिला सामना आपण पाहिला टोकावडे पक्ष जांभुर्डे टीम. तर नक्कीच टोकावडे संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 56 बनवल्या होत्या. 57 इथे बनवायच्या होत्या जांभुर्डे टीमला. तर कुठेतरी जांभुर्डे टीम हार्डलक ठरले. तर यावेळेस सुद्धा तो स्कोर आहे 56 धावा. 57 धावांचं लक्ष गाठायचे टीम साजय संघाला. 24 चेंडू 57 धावा. तर वैयक्तिक योगेश बॅटिंग केले 36 धावांची. नक्कीच इथे चांगली बॅटिंग केली योगेशाने. तर नक्कीच 24 चेंडू आणि 57 धावांची गरज असेल विजयासाठी साजय टीमला.
नक्कीच चांगले सहकार्य करतायत संदीप खाटेकरे. संदीप खाटेकर यांचं चांगलं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. वेळेस पाहिलं तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 56 धावा बनवल्यात टीम मालीनगर संघाने. तर इथे 57 धावांचं लक्ष गाठायचे. मोरिया प्रतिष्ठानचे मुख्य आयोजक सदाशिव खाटेकर यांचे आगमन होत आहेत. चला मालीनगर संघ क्षेत्ररक्षण सजवायचे लवकरात लवकर. मालीनगर संघ पुढील सामना असेल आंबिले विपक्ष सोनारपाडा टीम. तर नक्कीच नाणेफेकीसाठी यायचे. गेलेत मैदानाच्या स्ट्रायकिंगला कपिल तर नॉन स्ट्रायकिंगला राहुल. नक्की 57 धावांचं इथे आव्हान गाठायचे. 24 चेंडू 57 बनवायचे विजयासाठी. गोलंदाज येत आहेत ऋषिकेश. प्लेयरचा इशारा येतोय पंचांचा. पहिला चेंडू ऋषिकेश कपिलसाठी. ते पहिला चेंडू वाईट टाकला जातोय आणि इथे वाईटच्या स्वरूपात संघाचं इथे अकाउंट ओपन होत आहे साज टीमचं. यावेळेस पाहिला तर एक चौकार येतोय बायच्या स्वरूपात. धावसंख्या 4 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 5. एक सुरेख प्रकारचा चेंडू एक निर्धाव चेंडू टाकतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 5. नक्कीच 57 धावांचं इथे लक्ष गाठायचे साजे टीमला. इथे पहिलं षटक ऋषिकेश यांच्या मार्फत आपण पाहतोय. यावेळेस पाहिलं तर ऑफस्टमच्या बाहेर चेंडू वाईड. धावसंख्या वाईडने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 6 धावा. यावेळेस बॅटचे
इनर एज आणि चांगलं क्षेत्ररक्षण प्लस कडे आणि डायरेक्ट हिटची इथे केली होती, परंतु तिथे फलंदाज वाचला जातोय. एक धाव येते, धावसंख्या एकने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 7. ते पाहायला गेलं ऋषिकेशची गोलंदाजी चांगल्या प्रकारची, नक्कीच बाईच्या स्वरूपात एक चौकार आला होता. थोडे यष्टीरक्षक पकडण्यामध्ये विकेट करण्याचा प्रयत्न होता राहुलचा. एक धाव आले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे एकच धाव येते. धावसंख्या एकने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 8 धावा. यावेळेस कपिलच्या बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळतोय. एक धाव येते, दुसऱ्याचा प्रयत्न धावावर जाण्याची शक्यता. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साजय संघाची धावसंख्या ती 12. बनवायचे त्या 18 चेंडू 45 धावा विजयासाठी. यापुढील सामना असेल आनंदवाडी विपक्ष डेनोली टीम. तर नक्कीच दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी यायचे. आनंदवाडी विपक्ष डेनोली टीम तर नक्कीच इथे टॉस साठी यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार दुसरं षटक घेऊन येत आहेत प्रशांत. 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता. यावेळेस फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि चांगला समाचार घेता आला नाहीये. राहुलला एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 13 धावा. यावेळेस पाहिलं तर सुरेख प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. चेंडू पडल्यानंतर थोडा लाईन लेथ खूप चांगले आहे प्रशांतकडे. इथे सुरेख प्रकारचा चेंडू. एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 14 धावा. अजून देखील 43 धावांचं गरज असेल विजयासाठी. साजय टीमला तर सलामीचे 2 फलंदाज आहेत, राहुल तर कपिल. अजूनपर्यंत बिगेट कोणत्याच प्रकारचा पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस राहुलचा बिगेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे फटका नाही आहेत.
एक निर्धाव चेंडू जातोय, चांगली कमबॅक करून देतोय आपल्या टीमला प्रशांत. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती 14 धावा. आणि ते बॅटचे कडा आणि ते पहिला हादरा बसतोय टीम साजरी संघाला. राहुल बॅक टू पवेलियन. आनंदवाडी संघाचा कर्णधार टॉस साठी यायचे आणि बॅट्समन घेतात लहू. यावेळेस पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सागसाई संघाची धावसंख्या ती 14. नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे प्रशांत याने. 2च धावा देत असताना धावसंख्या पाहायला गेले तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14. आता बनवायचे त्या 12 चेंडू 43 धावांची आवश्यकता. संघाचा कर्णधार तसेच आनंदवाडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी याचे दिलीप गायकर. गोलंदाज अवी यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे कपिल शेंडे. निर्धाव चेंडू जातोय. 11 चेंडू 43 बनवायचे विजयासाठी. पुन्हा एकदा निर्धाव, चांगली गोलंदाजी करतोय अविनाश. 2 बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकत असताना अविनाश आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस आणि ते कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका आहे कपिलच्या बॅट मधून. चौकार येतोय. नक्कीच इथे नाणेफेक झाली आहे. आनंदवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. यावेळेस विकेट केलाय कपिलच्या बॅट मधून येतोय षटकार. धावसंख्या 6 पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 24 धावा. 33 धावांच्या अजून विजयासाठी गरज असेल 33 धावांची. ते नक्कीच अवीवर प्रार केला जातोय. रिव्हर्स साईड अटेम्प्ट केला होता परंतु बॅटवर चेंडू येत नाहीये. 1 धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 25 धावा. अजून सुद्धा 32 धावांची गरज असेल विजयासाठी साजई टीमला.
यावेळेस पाहिला तर निर्धाव चेंडू तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर साजय संघाची धावसंख्या ती 25. 6 चेंडू आता बनवायचे 32 धावा. सहा चेंडू 32 धावांची गरज असेल विजयासाठी साजई टीमला, तर नक्कीच शेवटचं षटक छोट्या यांच्या मार्फत. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे निर्धाव चेंडू टाकतोय छोट्या माली. आता बनवायचे 5 चेंडू 32 धावांची आवश्यकता. एक सिंगल इथे धावसंख्या सिंगलने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती सॉरी चौकार आलाय. 4ने पुढे सरकावते. धावसंख्या झाली ती 29 धावा. तीन चेंडू 27 धावांची आवश्यकता असेल. आता बनवायचे त्या 2 चेंडू 26 धावा. ती मला तरी वाटतंय मालीनगर संघ 99% विजय होत आहे. 1 चेंडू 26 धावांची आवश्यकता. अनुवादी टीम क्षेत्ररक्षण सजवायचे लवकरात लवकर या.